नमस्कार, मी निकिता. सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सध्या आपण आलो आहोत स्टार प्रवाहाच्या रेड कार्पेटवर आणि निमित्त आहे स्टार प्रवाह पुरस्कार 2024. तर आपल्यासोबत आहे सगळ्यांचे लाडके पूजा आणि विशाल. कसे आहात तुम्ही दोघं? हॅलो, आम्ही खूप छान मजेत. एक नंबर. धन्यवाद आहे. सगळ्यात पहिलं तुम्ही दोघेही खूप छान दिसताय. तुमच्या लुकबद्दल काय सांगाल? सुरुवात पूजा तुझ्यापासून करूया. ॲक्च्युली आम्ही लॅव्हेंडर्समध्ये आहोत म्हटल्यावर तुम्हाला कळेलच की ज्या नवीन सिरियल्स येत आहेत तुम्हाला नव्याहून भेटायला, तर त्यांचा हा रंग आहे आजच्या या पुरस्कार सोहळ्यात. 2 सिरियल्सबद्दल तुम्हाला कळलं आहे ऑलरेडी. आमच्या सिरियलबद्दल तुम्हाला लवकरच कळणार आहे. त्यामुळे त्याबद्दल फार काही न सांगता आय वुड जस्ट से की आम्ही लवकरच भेटायला येतो आहे. दॅट्स वाय आम्ही हे लॅव्हेंडर कलर आज घातला. तू काय सांगशील? 17 तारखेला तुम्हाला सगळं समजणार आहे, कारण आम्ही कालच खूप मेहनत करून तुमच्यासाठी काहीतरी भारी घेऊन येणार आहे. एवढी मेहनत केली आहे आम्ही सगळ्यांनी की लवकरच समजेल की तिसरी जोडी जी आहे ती काय घेऊन येणार आहे. आणि ड्रेसबद्दल बोलशील तर मी ज्यावेळी स्टार प्रवाहाला होतो 2 वर्षापूर्वी, त्यावेळी असं कलर कॉम्बिनेशनचं काही नव्हतं की बाबा हे घालून या वगैरे. सो हे माझ्यासाठी खूप भारी आहे की सगळ्या टीमने एक आता आमची एक फॅमिली झाली. सो हे फॅमिलीचा एक कलर, सो ते खूप भारी वाटते आणि आपलंवालं फील येते. आणि याच्यावरती थीम आम्ही वेस्टर्न आणि काय आपलं येस, वेस्टर्न विथ ट्रेडिशनल. हां, ट्रेडिशनल. सो नीट बघितलं तर तुम्हाला ट्रेडिशनल टच दिसेल याच्यामध्ये. आणि बघा म्हणजे त्यामध्ये आहेत. आणि मी ऑब्व्हियसली माऊलींना मानतो आणि आज आम्ही थोडा माऊलींचा आशीर्वाद घेऊन दोघेही आलो. सो मजा आहे. हे कॉस्ट्युमचं डिटेलिंग, सॉरी पण मला हे कॉस्ट्युमचं डिटेलिंग खूप आवडलं आहे. जर एकदा दाखवशील का आपल्या प्रेक्षकांना? इथे रामकृष्ण हरी, राजा पंढरीचा वगैरे खूप छान पद्धतीने ते लिहिले. ते कोणी केलं ॲक्च्युअली डिझाईन? आणि ते सुद्धा आहे स्वप्ना. स्वप्ना हिची मैत्रीण आहे, ही तिच्याबद्दल जास्त छान सांगू शकेल. तर प्लीज सांग. नेहमी म्हणजे माझे आत्तापर्यंतचे कॉस्ट्युम्स स्वप्नानेच केले आहेत आणि हे रादर आता सगळ्यांनाच कळलं आहे. तर यावेळेस पण आम्हा दोघांना तिने स्टाईल केलं आहे. आणि तिलाही ॲक्च्युली आमच्या सिरियलबद्दल फार काही सांगता येणार नव्हतं, पण जी काही आम्ही तिला माहिती दिली त्यावरून तिने इतकं सुंदर प्रकारे तिच्या कॉस्ट्युम्समध्ये ते इन्कॉर्पोरेट केलं. म्हणजे तुम्ही बघत असाल तर ह्याचा हा पोर्शन किंवा सरप्राईज आहे हे, पण माझा हा पोर्शन अगदी हृदयाजवळ माऊली आहेत माझ्या. तर या सगळ्या गोष्टी काय आहेत, कशा त्या तुम्हाला दिसणार आहेत ऑन स्क्रीन, हे लवकरच बघायला मिळेल आणि कळेल तुम्हाला. एकंदरीत मला सांगायचं आहे की मी पहिल्यांदा तिच्याबरोबर काम करतो किंवा तिने आमच्यासाठी स्टाईल केलं. तर खूप मेहनती पोरगी आहे. सो थँक्यू स्वप्ना. मी आज या मीडियासमोर बोलते की थँक्यू, खूप छान काम केलं. एकंदरीतच माऊलींच्या आधारावर कुठेतरी ही मालिका असेल असं म्हणायला हरकत नाही की मी मानतोच पहिल्यापासून. सो तुम्ही पण त्या रिलेटेड काहीतरी आहे असं आहे का असं म्हणायला? त्यामुळे मी कायम माऊली माझ्याबरोबर असतातच. सो रामकृष्ण हरी. काय बात आहे. जेव्हा एखादी मालिका येते तेव्हा आपल्याला मुख्य कलाकार म्हणून निवडला जातो. सो हे किती प्राऊड फील होतं तुला? बरेच वर्ष तू आहे स्टार प्रवाहाबरोबर. सो काय सांगशील त्याच्याबद्दल? हे खरंच भाग्य म्हणेन मी, कारण खूप क्वचितदा असं होतं की एखादं प्रोडक्शन हाऊस किंवा एखादं चॅनल तुम्हाला रिपीट करतं आणि मला वाटतं ह्या पलीकडे कुठलीच कौतुकाची थाप नाही आहे की तुम्हाला पुन्हा एकदा ऑन स्क्रीन त्या चॅनलवर परफॉर्म करायला मिळते. आणि रॅदर काय सांगू, मला एक आपुलकी आपलेपणा तर आहेच या परिवाराबद्दल, पण त्यात आता एक नवीन कॅरेक्टर मी घेऊन येते. त्यात सगळ्यांनी माझ्यावर तो विश्वास टाकला की मी ते करू शकते, म्हणून खूप छान वाटतं आहे खरं तर. पण त्याच वेळेस ती एक जबाबदारी पण आहे की नाही, आता नवी भूमिका घेऊन यायची आहे आणि सगळ्यांच्या मनात पुन्हा एकदा घर करायचं आहे. रियालिटी शोचा स्टेज गाजवल्यानंतर ना विशाल सगळ्यांना भेटायला येतोय, पण एका वेगळ्या आणि अनोख्या भूमिकेत येतोय. सो विशाल, त्याच्याबद्दल काय सांगशील? नो डाऊट रियालिटी शोच्या आधी मी टेलिव्हिजनने फिल्म्सने सुरुवात केली होती. तर टेलिव्हिजनमुळे मला माहीत आहे की घराघरात पोचलो आणि घराघरात पोचल्यामुळे मी रियालिटी शोचा पार्ट होऊ शकलो आणि त्यानंतर मी अजून लोकांच्या मनापर्यंत पोचलो. सो मी खूप हॅपी आहे की परत एकदा मला ॲज अ ॲक्टर म्हणून मला काम करायला परत एकदा स्टार प्रवाहाची संधी मिळते. आणि तसंच जशी पूजा म्हणाले की विश्वास ठेवणं हे खूप महत्त्वाचं काम आहे आणि खूप मोठी गोष्ट आहे. तर आमच्यावरती स्टार प्रवाहाने पुन्हा एकदा विश्वास ठेवला आणि ती जी संधी दिली, तर ऑब्व्हियसली मला संधीचं सोनं करायला खूप आवडतं. आणि खूप मेहनत करून आम्ही सगळीच टीम संपूर्ण आमची खूप मेहनत करून एक चांगला शो, जो आत्तापर्यंत आपण म्हणू शकतो की एक वेगळं काहीतरी आहे. शो म्हणण्यापेक्षा एक फिल्म बघणार आहे तुम्ही. सो असं भारीवालं काहीतरी येते आणि एक्सायटेड आहे. आता प्रेक्षकांना काय सांगाल? आज आत्ता ह्या इंटरव्ह्यूमध्ये फार काही सांगू शकत नाही आहे,
पण नक्कीच पुढच्या इंटरव्ह्यूमध्ये तुमच्याशी भरपूर गप्पा मारायला आवडतील. बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला कळाल्या असतील, बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील. त्यामुळे आत्ता काही सांगण्यापेक्षा मी पुढच्या वेळी भरभरून बोलण्यासाठी वाट बघते. एक्झॅक्टली, एक्साइटमेंट असणं लाईफमध्ये खूप गरजेचं आहे. सो ती एक्साइटमेंट ठेवू आणि रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. खूप खूप धन्यवाद. आणि तुमची जी नवीन मालिका आहे ती प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करेल नक्कीच आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.